ॲडव्होकेट नंदकुमार तांबटकर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. हुसेन टाके आपण सुद्धा यायचं. ॲडव्होकेट नंदकुमार तांबटकर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये कॅश प्राइज. कॉंग्रॅच्युलेशन हुसेन जी. या मॅचचा बारा मॅच जेपी मॅच मित्र 11 दापोली संघ रिप्रेझेंटेटिव्ह पाठवून द्यायचं. सहकार्य करा मित्रांनो. इस मैच का बाद मैच 0 ना दोस्तों. बल्लेबाजी करते हुए शानदार बल्लेबाजी की 9 रन बनाए और गेंदबाजी करते हुए डेथ ओवर में मात्र 4 रन खर्च किए. ऐसे खिलाड़ियों के खिलाड़ी मैन फ्रॉम शिगरा. नाम है उस बल्लेबाज का हुसेन टाके. चावी कोणाची हरवली असेल तर चेक करायची आहे. प्रियंका मेडिकल वावे यांच्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी आली मंडळासाठी. त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठापाशी यायचं आहे सर. आणि या मॅचचा माझा मॅच हुसेन टाके यांना विनंती सर आपण यायचं. मुस्कान मांडला ना हे बघा किफायत झालं. किसान महादेवजी पाटील आणि तसंच हरिचंद्र तांबटकर उर्फ नाना याला विनंती करेन की आपण मॅच पुरस्कार हुसेन टाके यांना द्यायचा. एक टी शर्ट सामनावीराचा टी शर्ट पेप्सी सनग्लास त्याच्या व्यतिरिक्त अजून एक सामनावीराचा चषक देऊन हुसेन टाके यांना नक्कीच गौरव देणार आहे. सन्माननीय वसंतजी भुरे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत करा. विनंती असेल सर आपण व्यासपीठापाशी असं असतो व्हायचा. हरिचंद्र तांबटकर साहेब त्यांच्या समवेत किसनजी महादेव पाटील यांच्या शुभ हस्ते नक्कीच नावाचा पुरस्कार देण्यात येत आहे. फलंदाज आपण पाहतोय हुसेन टाके. एक नावाजलेला धडाकेबाज फलंदाज मिस्टर RPL ज्याला म्हटलं जातं. कॉंग्रॅच्युलेशन हुसेन. सन्माननीय वसंतजी भुरे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तसेच तिरुपती मित्र मंडळाचे खजिनदार सन्माननीय अजयदादा तांबटकर इथे उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सामन्याकडे जाऊया मित्रांनो. बाबू प्रशांत त्यांच्या समवेत ऋषिकेश. नो चेंडू टोटल 3 धावा आणि फीटचा चेंडू असेल. फलंदाज प्रशांतच्या माहितीसाठी धावसंख्या होती ती 18. फीटचा चेंडू प्रशांत वाघमारे उर्फ बाबू ठोकतोय मिडन बोर्ड लाईनच्या बाहेर. षटकार. नक्कीच ॲडव्होकेट नंदकुमारजी तांबटकर सर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज प्राप्त करतोय प्रशांत उर्फ बाबू. सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत. सरांना विनंती असेल पण व्यासपीठापाशी यायचं. महेंद्रजी पाटील साहेब. पुन्हा एकदा पंचायतचा सुवर चेंडूचा इशारा. धावसंख्या 1 निवाड. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 25 धावा. पहिल्या षटकामध्ये तोडफोड फलंदाजी करतोय दापोली संघ. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू इनसाइड का असेल डिसिजन. फलंदाज बाद. या सिरीज फलंदाज बाद आहे.
आणि सन्माननीय आदरणीय सुप्रीमो चषकाचा जर्सी घालून आमचे मनोहरजी खोत उर्फ मन्या दादा नक्कीच इथे उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत. सन्माननीय तुकारामजी म्हात्रे साहेबांचे नातू इथे उपस्थित झाले, त्यांचा सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात. एका षटकाच्या समाप्तीला तर धावसंख्या होती ती 25 धावा. उल्लेजी मार्को गोलंदाज सुनील याचा पहिला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न. फलंदाज जितू आहे ना ऋषिकेश साडे एक धाव अर्जित केले तर धावसंख्येत 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 26 धावा. दुसरा षटक मार्ग असतो नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुनील आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू खाली राहतोय. यष्टीरक्षक अपील करतात पण त्या अपीलला मात्र नकारतात पंच. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 1 बाद 26. यावेळेला चेंडू हवेत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून फिल्डर येतोय. क्षेत्ररक्षक करतील तद्वार मात्र एकच धाव. धावसंख्येत 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 27 धाव आपण पाहतोय. आशिष स्पोर्ट्स गोरेगाव विरुद्ध मित्र 11 दापोली या दोन संघांच्या दरम्यान. नक्कीच सुनील आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. या वेळेला पहा बघते बजी मागते वडा. काही पेली गाय काही पेली शाना. सुरेख गोलंदाजीचा नजराणा पेश करतो गोलंदाज सुनील. टीम आशिष स्पोर्ट्स गोरेगाव संघ मालक सचिनजी पाटील मुरुड स्पोर्ट्सचे मालक नक्कीच आमच्या या गावचे जावई या स्पर्धेसाठी उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट गणेश कृष्ण पाटील सर इथे उपस्थित झालेत, त्यांचा सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. तसेच सन्माननीय नामदेवजी वाघमारे साहेब उपस्थित झालेत, त्यांचा सुद्धा मी आज शेवटच्या दिवशी सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 28. 2 षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच 28 धावा होतील. वर झाली ना? वर झाली. एक चेंडू आहे सर. नक्कीच सुनील याचा एक चेंडू बाकी. 28 धावा आपण करतो पण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय जीतू. पहिल्या ओव्हरला 25 गेले, आता 10 ला उलटा गेले. हा सुरेख चेंडू अपील केला जातो. लाऊड अपील मात्र त्या अपीलला पंच नकारतायत. षटक संपतं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 28. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर. आपण पाहतोय आशिष स्पोर्ट्स गोरेगाव संघ मालक कुणालजी मोहित
आणि त्याच्या समवेत सचिनजी पाटील. नक्कीच कुणाल मोहित संघ मालक असले तरी पूर्ण बॅक सहकार्य करणारे मुरुड स्पोर्टचे मालक सचिनजी पाटील. कुणालजी मोहित आपण रागवू नका, नक्कीच तुमचं नाव आमच्या बरोबर पोहोचलं नव्हता त्यामुळे आम्ही तुमचं नाव नाही घेतलं, तर नक्की तुमचं नाव घेता येईल. अशी स्पोर्ट्स गोरेगाव संघाचे संघ मालक कुणालजी मोहित यांचा सुद्धा मनापासून आभार. तिसऱ्या षटकासाठी आलोत गोलंदाज सागर. स्ट्राईक आपण पाहतोय ऋषिकेश, एक धडाकेबाज फलंदाज आपण पाहतोय. यावेळेला शॉर्ट पद्धतीचा चेंडू हवेत आणि या सेडीस पकडा झेल आणि संपवा फलंदाजचा खेळ. नक्कीच फलंदाज बाद, डीजेला संधी. नक्कीच मॅच रंगात येते, कारण त्याच पद्धतीची गोलंदाजी करतो गोलंदाज सागर. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवतोय आणि न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय सानेगाव एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे भावेश चंदणे. भावेश चंदणे, सन्माननीय महादेवजी पाटील साहेब व्हॉइस ऑफ सोडकोळी नक्कीच या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. यावेळेला चेंडू हवेत, भावेश चंदने ठोकतोय ट्रॉफीवरती. पडला तो खाली, ऑप्शन नाही, काहीच नाही. पण स्वागत करावं लागेल. काय गाणे लावतोय, विकेट गेल्यावर विकेटची गाणं आणि षटकार लगावल्यावर षटकाराचं गाणं नक्कीच लगावतोय. तर यावेळेला भावेश चंदने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावतोय. ॲडव्होकेट नंदकुमारजी तांबटकर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज प्राप्त करतोय. धावसंख्या 6 वर धावसंख्या होते ती 34 धावा. पुन्हा एकदा सागर आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू, पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली. डीजे वाकोला संघाचे संतोषजी काटकर सर इथं उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत करतो मी या स्पर्धेच्या माध्यमातून. उत्कृष्ट डान्सर शेखर गौडा पुरस्कृत गोमा 11 वाकोला संघ. सौम्या 11 वाकोला. कोणाला बॅट्समन योगेश आला. स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय योगेश. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 36 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना 36 धावा फलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ. सागर गोलंदाजी करतोय, सामोरा जाईल तो योगेश. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू, सीमा पार. योगेशच्या फलंदाजीवरती नक्कीच त्याच्या बॅटीला आहे धार. षटकार डीजे. बॉलरची लावून वाट, फलंदाजांनी षटकार ठोकला. धावसंख्या 6 वाढ, धावसंख्या होती ती 42 धावा आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना संघ मित्रांनो 11 दापोली
यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू लावून अपील आणि त्या अपीलला मात्र पंच नकारतायत. षटक संपतं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 42 धावा. यानंतर होणारा सामना शिवनेरी माहीम विरुद्ध शेखर गौडा पुरस्कृत सौम्या 11 वाकोला. दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. शिवनेरी माहीम प्लेइंग 11 लिस्ट बनवण्यासाठी सुद्धा यायचं. शिवनेरी माहीम आणि वाकोला संघ नक्कीच उपस्थित होतोय. शिवनेरी माहीम संघ जितेश शेवटचं षटक हलमारीचं षटक घेऊन तो गोलंदाज कल्पेश. पाहूया कल्पेश वरती दाखवलेला विश्वास. आशिष स्पोर्ट्स गोरेगाव संघ गोलंदाजी करतोय आणि मित्र आणि 11 दापोली संघ फलंदाजी करतोय. नक्कीच वाकोला संघाच्या कर्णधार उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करेन त्यांना लिस्ट द्यायची प्लेइंग 11 ची लिस्ट बनवण्यासाठी. यावेळेला आडव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. बघते भजी मागते वडा. कही पे निगाह कही पे निशाणा. मात्र लीग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या होते ती 43 धावा. या षटकातील अजूनही 5 चेंडू येणं बाकी. यावेळेला चेंडू हा वेटनी स्ट्रोक जरूर होतोय. डीप क्षेत्ररक्षक घेत आहे. चेंडूची अडवणूक करतील. तद्वर मात्र 2 धावा अर्जित केल्या जातात. धावसंख्येत 2 वाढ. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 45. 45 10 धावा फलकावर आपण पाहतोय. स्लॉगवर हळमारीचं षटक नक्कीच घेऊन आले ते गोलंदाज कल्पेश. दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं. कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो दिन में 2 पैक लगा के सोता है. जरूर पंचांचा नो चेंडूचा इशारा आणि पुढचा चेंडू फ्री हिट. धावसंख्येत 1 निवड. धावसंख्या होते ती 46 धावा. फ्री हिटचा चेंडू गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून. स्ट्राईकला आहेत ते योगेश. यावेळेला फ्री हिटचा चेंडू आणि त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. डीजे चौकारीच्या साने धावसंख्या होती ती 50 धावा. चांगली फलंदाजी आपण पाहतोय मित्र आणि 11 दापोली संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेला खोलात टाकण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग जातो. क्षेत्ररक्षक चेंडू हलवत आहेत. तद्वर मात्र 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत 1 निवड. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 51 धावा. येऊ काय पंचांचा इशारा. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव केली जाते. धावसंख्येत 1 निवड. धावसंख्या होते ती 52 धावा. या षटकातील या इनिंगचा अखेरचा एक चेंडू बाकी. स्ट्राईकला आहे तो योगेश. पाहूया शेवटच्या चेंडूवरती कसा समाचार घेणार. 52 धावा. शिवनेरी माहीम संघाचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित संपर्क साधायचा आहे. यावेळेला आडव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सिलीमोडी ऑन मध्ये मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतील. फेकी करतील. तद्वर मात्र 2 धावा अर्जित केल्या जातात. धावसंख्येत 2 निवड. धावसंख्या होते त्यांचे गुणलेखक जेपी आम्हाला सांगतात 54 धावा. आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू 55 धावांची गरज. 24 चेंडू 55 धावा.
या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय आदरणीय कृषी सहाय्यक अधिकारी सन्माननीय वसंतजी भुरे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन। अध्यक्ष मोहनजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण कृषी सहाय्यक अधिकारी सन्माननीय वसंतजी भुरे साहेब यांचा यथोचित सत्कार करायचा आहे। यस ॲब्सोल्युटली आम्हाला नाना सर मला सूचना बातमी सांगतायत की एकविरा मित्र मंडळाची जेव्हा पहिली स्पर्धा होती ना, ग्रामपंचायत सुडकोलीची पहिली स्पर्धा होती, त्या स्पर्धेतून प्रथम क्रमांकाचा किताब पटवला 1987 ची धायरेश्वर तलोलीचे कर्णधार होते सन्माननीय वसंतजी भुरे साहेब यांचा या कार्यक्रमाच्या वतीने नक्कीच स्वागत केलं जातं। मायेची उपदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ एकविरा मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मोहनजी म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून नक्कीच एकविरा मित्र मंडळाला नक्कीच अध्यक्षपदी त्यांनी 15 वर्ष दिली, त्यांचा सुद्धा मी या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो। असे मोहनजी म्हात्रे साहेब आणि वसंतजी भुरे साहेब नक्कीच या कार्यक्रमासाठी आलेत, आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय। धन्यवाद, मान्यवरांच्या मनापासून आभार। तसेच सन्माननीय किसनजी महादेव पाटील साहेब यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे। मी सन्माननीय किसन महादेव पाटील साहेबांना विनंती करेन आपण सुद्धा यायचं आहे। मी उपाध्यक्ष मोहनजी तांबटकर साहेबांना विनंती करेन की आपण सन्माननीय किसन महादेव पाटील साहेबांचा यथोचित सत्कार करायचा। नक्की शिवनेरी माहीम संघ सुद्धा इथे उपस्थित झाला, त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करता। जिथे जी वेलकम सोनकोली के मैदान पर आपका स्वागत है। डांसिंग प्लेयर हमारे सन्माननीय किशन जी महादेव पाटिल साहब यहाँ पर इनका स्वागत होता हुआ एकविरा मित्र मंडल के उपाध्यक्ष मोहनजी तांबटकर साहब इनके शुभ हाथों से जीतने के लिए 24 गेंदे और 55 रनों की जरूरत। सन्माननीय नामदेवजी वाघमारे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत, त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे। सन्माननीय मी गणेशजी तांबटकर साहेबांना विनंती करेन की आपण सन्माननीय नामदेवजी वाघमारे साहेब यांचा यथोचित सत्कार करायचा आहे। या कार्यक्रमासाठी नक्की त्यांनी उपस्थिती दर्शवली है। माहिम टीम के कप्तान और वाकोला टीम के कप्तान से गुजारिश है कि टॉस के लिए प्रेजेंटेशन बॉक्स में जरूर तशरीफ लाए। सन्माननीय नरेंद्र अनंत पाटील साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत, त्यांचा सुद्धा मी या कार्यक्रमाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। त्यांना विनंती करतो सर आपण यायचं, आपला सुद्धा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे। मी विनायकजी तांबटकर साहेबांना विनंती करेन की आपण त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे। मॅच चालू करायची आहे, पंचाला विनंती असेल सामना थांबू नका। अतिथी देवो भव त्याचा सत्कार करणं आमचं परम कर्तव्य आहे। नक्कीच त्याचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे विनायकजी तांबटकर साहेब यांच्या हस्ते। मायेची उपदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन नक्की त्याचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे। सौम्य 11 वाकोला विपक्ष शिवनेरी माहीम दोन्ही संघाच्या संघटक इथे उपस्थित आहेत। मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करेन। मी नरेंद्रजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना शिवनेरी माहीम विरुद्ध सौम्य 11 वाकोला या दोन संघांच्या दरम्यान। हॅलो, सुस्वागतम। एकविरा मित्र मंडळ सोडकोली ग्रामस्थ सोडकोलीच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा गेल्या 38 वर्षाची परंपरा जोपासत असताना आजच्या दिवसातील दुसरा सामना सुरू होतो गोरेगाव वर्सेस दापोली। चला गोरेगाव हॅलो, प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे आमची कळकळीची की आपण मद्यपान जरूर करा, परंतु कुठेही बॉटल वगैरे फेकू नका, फोडू नका, एवढी दक्षता घ्या, एवढी शिस्त पाळा। सामना चालू करून घ्यायचा आहे पंच। चला पंच सामना चालू करा।
वसंतजी भुरे साहेब यांच्या माध्यमातून या मंडळासाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी देण्यात आली. त्यांचा सुद्धा मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता, यूं तो भर जाती है झोलिया मगर देने वाला नजर नहीं आता. जरूर यहाँ पर टॉस होने जा रहा है. साईडला सागर आहे. दोनों टीम नॉन स्ट्राईकला प्रितेश. 24 चेंडू 55 धावचे गरज आहे गोरेगाव संघाला. हेड आणि टेल आहे. स्ट्राईकला पिचेस आहे का? माफ करा, स्ट्राईकला प्रितेश, नॉन स्ट्राईकला सागर. पंच चला सामना चालू करा. तमाम क्रिकेट प्रेमींचं हेड इज कॉल. विक्रो मित्र मंडळ ग्रामस्थ मंडळ वडाला सिंग आपला डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. 4 षटकांचा होणारा सामना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? वाकोला संघ लालफिकीचा कौल जिंकलाय. नक्कीच सौम्य 11 वाकोला क्षेत्ररक्षण स्वीकारलं. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 35 ते 40 रन. आणि असे कोणते गोलंदाज असतील की ते 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? अक्रम आहेत, सूरज आहे. यस ॲब्सोल्युटली. थँक्यू सो मच. सौम्य 11 वाकोला संघाने लालफिकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. शिवनेरी माहीम संघाला प्रथम फलंदाजी करावी लागेल. किती धावांपर्यंत पंच? मिनिमम 60 ते 65 करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि असे कोणते फलंदाज असतील त्याच्यावर विश्वास दाखवून आहेत? गेल्या वर्षी गीतेश यांनी तसेच माझे सरपंच नौका गावचे ग्रामस्थ रामचंद्र भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा मंडळासाठी 501 रुपयाचे भव्य देण गेले. त्यांचे सुद्धा मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. ओ टू कॉम्बॉक्स महादेवजी पाटील सर यांच्याकडे धन्यवाद. थँक्यू भाईजान. 24 चेंडू 55 धावचे गरज गोरेगाव संघाला. गोलंदाज कोण आहे? भावेश. सामना करे प्रितेश. पंच सामना चालू करा. आपल्या नंतर वेळ होतो. सहकार्य करा. भावेश सामना करे प्रितेश. 55 धारकाचं टार्गेट गोरेगाव संघाकडे. भावेश सामना करे प्रितेश. श्री गणेशा केला प्रितेशाने. आपल्या संघाचा खाता उघडलाय. आपल्या नावाखाली एक धाव संख्येने सुरुवात केली आहे त्यांनी. जोरदार फटकेबाजी करायला लागेल. जवळजवळ 14चा ॲव्हरेज आहे गोरेगाव संघाला. पुण्याचा भावेश सामना केला सागर. माहीम संघाचा प्रतिनिधी पाठवा एक आमच्या व्यासपीठाकडे. पुण्याचा भावेश सामना करीत. सुंदर चेंडू कटवायला पाहूया. दरम्यान झेंड ड्रॉप. एक धाव पूर्ण केले. दुसरा धावचा प्रयत्न मनाई केली. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाले 2. तसेच आमच्या मंडळासाठी श्री नरेंद्र अनंत पाटील यांच्या 1001 रुपयाची अशी अनमोल देण गेलेले. त्यांचे सुद्धा एकवर मित्र मंडळ ग्रामस्थ मंडळाचे होते. हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा भावेश. आपला षटकातील पुढचा चेंडू पुन्हा धावसंख्या 2. तिकडे प्रितेश आहे, सागर आहे. प्रितेश सामना केला. प्रितेश तिसरा चेंडू भावेश यांचा. रिवर्स मारलेला आहे. सुंदर. एक धाव पूर्ण केले. एक धाव समाधान मानावं लागलं. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्येला 3. चला माहीम संघाचा कोण प्रतिनिधी पाठवा मित्र. प्लेइंग कार्ड साठी पाठवा. प्लेइंगचे नाव. पुन्हा भावेश सामना केला. प्रितेश. आपल्या षटकातील पुढील चेंडू. ओहो निर्धाव चेंडू. निगेटिव्ह पद्धती चेंडू. धावसंख्येत वाढ नाही. धावसंख्या झाले 3. संधी होती पहिल्या षटकाला. प्रभावी असताना फटकेबाजी करायला पाहिजे होती गोरेगाव संघाने. पुण्याचा भावेश सामना करेल तो प्रितेश. आपल्या षटकातील पुढील चेंडू. 24 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे ती गोरेगाव संघाला. पुण्याचा भावेश सामना करील प्रितेश. ओहो सुंदर चेंडू कटवले. दरम्यान चेंडू अडवलेल्या. धावसंख्येत वाढ नाही. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण दाखवलं संघाचं. चांगलं रोखून ठेवले भावेशाने. चांगला अंकुश लावलेला आहे.
आपल्या संघाची मदार घेऊन ते गोलंदाजी करतायत भावेश. पुन्हा एकदा भावेश आपल्या षटकातील पुढील चेंडू. सामना करेल प्रितेश. हो हा सुद्धा निर्गाव चेंडू. दरम्यान षटक संपेल आहेत. ओनली 1 3 धावा. पहिल्या षटकात धावसंख्या झाले 3. 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे, गरज आहे ती गोरेगाव संघाला. जवळजवळ 18च्या सरासरीने धावसंख्याची गरज आहे गोरेगाव संघाला. तत्पूर्वी आमच्या कार्यक्रमास ॲडव्होकेट नंदकुमार पांडुरंग तांबडकर यांचं आगमन झाले. त्यांचं सुद्धा आमच्या मंडळाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. चला पंच सामना फास्ट करा, नंतर आपल्याला वेळ होतो. सहकार्य करा खेळाडू मित्रांनो. अरे तू बस रे नीट बाजूला. दुसरा कोण आहे? अरे एकाने आहे ना एक दे. जय वैयक्तिक पहिले सांग एक दुसरे घेऊन आले षटक. जय पहिल्या षटकात धावसंख्या आहे गोरेगाव संघाची फक्त 3. आता 18 चेंडूवर 52 धावांची गरज आहे ती गोरेगाव संघाला. माहिती आहे सेल संपलं. सुंदर चेंडू कटवला होता प्रितेश यांनी. दरम्यान काय झोल सुटल्या, जीवदान मिळाला त्याला. आता पुन्हा एकदा जय. सामना करील प्रितेश. धावसंख्या झाली 4. बिनबाद 4. दुसरं षटक प्रगतीपत्रक असताना सामना करील प्रितेश. जय. हो दरम्यान 9 घोषित केलं पंचांनी. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, चेंडू आहे फ्री हिट. आमचे भाईजान एक जबरदस्त असा वाखान्य असं आमचे भाईजान इमरान बुखारी अर्थात भाईजान सबके गली के ताईज बन चुके हैं भाईजान. पुन्हा एकदा जय. सामना करेल प्रितेश. हो रिवर्स मारचा प्रयत्न. सुंदर चेंडू कटवला. दरम्यान 1 धाव पूर्ण केले आसानीसे. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या झाली ती 6. अनामरचं घ्यावं लागेल गोरेगाव संघाला. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आहे ती मैत्रीण दापोली संघाची. पुन्हा एकदा जय. आपल्या षटकातील पुढे चेंडू. सामना करील सागर. चौकासाठी आतषबाजी करायला लागेल ती गोरेगाव संघाला. सुंदर चेंडू काढवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चोरटे 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 7. बिनबाद 7. अतिशय सुंदर गोलंदाजी. चांगलं रोखून ठेवलंय दापोली संघाने. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले गोलंदाजी. पुन्हा जय. सामना करेल सागर. मित्रांनो आपल्या सर्वांच्या आवडीचा सण उद्या तिळगुळ घ्या गोडगोड व संक्रांत. सर्वांना तिळगुळची सोय केलेली आहे. जसं तिळगुळ गोड असतं, एकामेकाला घट्ट धरून ठेवलं, तसं आपली दोस्ती, तसं आपला प्रेम, तसला आपला वास्तव्य टिकून ठेवा. आपण आता जय. सामना करीत सागर. म्हणावी तशी फलंदाजी गोरेगाव संघाकडून पाहायला मिळत नाही. पुन्हा जय. सामना करीत सागर. सुंदर चेंडू कटवला. दरम्यान 1 धाव पूर्ण केला. चेंडू अडवलेला. सुंदर क्षेत्ररक्षण दापोली संघाकडून. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली 9. बिनबाद 9.
धावसंख्या 9-9. मित्र मंडळ 46-46. आयोजनात तिसरा षटक घेऊन तेजस सांघिक 1 पहिला आणि तसेच माझ्या थोडंसं थांबवत आहे या स्पर्धेसाठी सर्वांचा गोड आवाज सन्माननीय आदरणीय वॉइस ऑफ महाराष्ट्र, वॉइस ऑफ विरार, वॉइस ऑफ रायगड भरतजी मोरे सर इथं आले, त्यांचं सुद्धा टाळ्याच्या वर्गात स्वागत झालं पाहिजे. सन्माननीय भरतजी मोरे सर, नक्कीच आमची आई एकविरीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. काल आम्ही तुम्हाला मागणी घेतली होती की तुम्ही थांबा थांबा, पण नक्कीच आई एकविराने तुम्हाला इथं परत पाठवलंय. पुण्याच्या तुमचा सहर्ष सहर्ष स्वागत. त्यांचा नो काय ओके ओके फ्रीट तेजस ना बॉलर. मला सकाळी समजलं बरं झालं तुला, आता आपला अभ्यास बरोबर ऐकलाय. हॅलो धावसंख्या देखील निवाड धावसंख्या झालं 12. बरोबर भारत माहीम संघाला विनंती असेल, इथे एक पॅव्हलियन आहे, आपण तिकडे येऊन बसायचं, त्यानंतर सामने सुरू होतील. दोन्ही संघांनी इथे डकआउट मध्ये यायचं आहे. तिसऱ्या पकडी पटावर असताना धावसंख्या झाले 12. तर तेजस सामना करेल तो सागर. सुंदर चेंडूकडे पाहावा, दरम्यान झेल होऊ शकतो. ओहो हा सुद्धा झेल ड्रॉप जीवदान. चौका षटकांची आतिषबाजी झालीच तर मॅच विन होईल. पुन्हा एकदा तेजस सामना करेल. सुंदर चेंडू स्ट्रोक मारलेला आहे. दरम्यान एक धाव पूर्ण. धावसंख्या झालेली ती 13 बिनबाद 13 14 माफ करा. पुन्हा आता तेजस सामना करेल सागर. ओहो निर्धाव चेंडू. षटक संपलं काय? एक चेंडू ओके ओके. तिसऱ्या षटकात शेवटचा चेंडू तेजस सामना करेल सागर. सुंदर चेंडू कटाला पाहूया. खणखणीत षटकार षटकार. चेंडूचा थांब एक मिनिट 24 धाव सांगितलं 24.
धावसंख्येला 24, 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू षटकाची आवश्यकता आहे ती गोरेगाव संघाला. शेवटचं षटक हाणामारचं षटक, डू अँड डाय. कबड्डीतलं सांगायचं झालं करो या मरो अशी शिस्ती. 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे ती गोरेगाव संघाला. पावया 31 धावा गोरेगाव. दापोली संघ अडवते की गोरेगाव संघ 31 धावा करण्याचा प्रयत्न करते. बॉलर कोण आहे? बॉलर मित्र विकू. ओहो, पहिला चेंडू कटवलेला. 1 धाव पूर्ण केला. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्येला 25. 5 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे ती गोरेगाव संघाला. आजचा 3रा दिवस आणि शेवटचा दिवस. चांगला 2 दिवस. ओहो, भाईजानच्या भाषेमध्ये पुढचा दर्जा उघडा, मागच्या दर्जा चोरी झाली भाईजान. आणि पहिलाच हादरा आहे तो गोरेगाव संघाला. पहिला विकेट. 1 बाद 25. 4 चेंडू. खरोखर नाव गाजतं भाईजानचा. उसका आवाज उसकी तारीफ करो उतनी कम है. शेर शायरी मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी सब कुछ भाषा में मिलते हैं हमारे भाईजान. पुन्हा एकदा वीरू सामना जय. 1 बाद 25. निर्धाव चेंडू चकवलेला आहे फलंदाजाला. धावसंख्या रोखलेली आहे ती गोरेगाव संघाची. औपचारिकता बाकी आहे. पुन्हा एकदा वीरू सामना काही सागर. हो चालू सामना संपल्यानंतर वाकोला बिनाम माहीम दोन्ही मुंबईचे संघ एकवर मित्रमंडळाच्या माध्यमातून आपला चांगले खेळाडू पाहायला मिळतात. दिग्गज कार्यकर्ते या शिफ्टा होऊन एकाच ठिकाणी आपला कार्यक्रमाचा आनंद लुटतात. अशी गेली 38 वर्ष परंपरा टिकवलेला हा मंडळ. जवळजवळ भाईजान 3 तप म्हणायला हरकत नाही, कारण 12 वर्षाचा एक तप असा 38 वर्ष ही परंपरा जोपासलेल्या मंडळाने. सुंदर चेंडू, फुलटॉस चेंडू आणि षटकार. मला वाटतंय ओहो षटकार, परंतु या षटकाचा काय उपयोग होणार नाही. धन्यवाद. पराजित संघाचे अभिनंदन, विजयी संघाचा आभार. वाकोला वर्सेस माहीम. चला दोन्ही संघांनी आपलं तयारीत राहायचं आहे. या स्पर्धेत आपण हजर राहिलात, आपलं मनपूर्वक आभार. तसेच या कार्यक्रमासाठी